नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयची तयारी करत असताना नवोदय असो, स्कॉलरशिप असो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ही गणितं येत असतात. गणित हे सारखंच आहे, अगदी मोठमोठ्या परीक्षांपर्यंत ही गणितं तुम्हाला उपयोगाला येतात. आज आपण या सिरीजचा पहिला व्हिडिओ करत आहोत. स्वाध्याय 1.1 संख्या आणि संख्या पद्धती. यामध्ये पहिल्या उदाहरणापासून आपण सुरुवात करूया. पहिलं उदाहरण आहे, ही संख्या पुढीलपैकी कोणती? आता ही संख्या वाचन करू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. तुम्हाला जर ही संख्या अंदूक दिसत असेल तर मी इथं लिहितो. ही संख्या आहे, पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे हे दोन्ही हजार आहेत आणि हे लक्ष 7,53,357. मग हे 753 357 आहे, हे चुकीचं उत्तर आहे. 753,000 असं नसतेच. 753,357 पहा, 753,357. आता आपण लक्षमध्ये केलेलं आहे आणि 753,357 753,357 पहा. आता आपण जे वाचन केलं ते आहे 7,53,357. आता इथं काय होतंय, 753,000 म्हणजे 700,000चे काय झाले 7 लक्ष, म्हणजे 100,000चा 1 लक्ष असतो. म्हणजेच 700,000 म्हणजेच काय होतं 7 लक्ष. 700,000 म्हणजेच 7 लक्ष. आणि 53,000 हे 53,000 तर आहेच, म्हणजे 753,000 म्हटलेलं आहे. म्हणजेच हे उत्तर बरोबर आहे, कारण नुसतं इथं काय आहे, ए पर्यायामध्ये 753, बी मध्ये 753,357. 357 नसतं, 357 आहे हे पुढचं संख्या. मग आपल्याला मुद्दामहून अशी भाषा वापरली गेलेली आहे की जिथं आपण गोंधळून जाऊ. याचं जे उत्तर आहे 753,357, 7,53,357 असं न म्हणता 753,000 म्हटलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आता हे दुसरं उदाहरण पाहू आपण. पहा, आता या ठिकाणी मी हे दुसरं उदाहरण पहा. 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता 1, 4, 6 आणि 8, 1, 4, 6, 8 आणि 9, 1, 4, 6, 8 आणि 9 हे प्रत्येकी एकदाच वापरायचे आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. किती अंकी? 5 अंकी, म्हणजे 5 अंकांची. 1, 2, 3, 4 5च अंक दिलेले आहेत आपल्याला. आणि सर्वात मोठी, यालाच दुसरी एक भाषा असते, त्याच्यामध्ये म्हणतात कमाल. म्हणजे मराठी भाषेतच दुसरा शब्द आहे कमाल संख्या. मग कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आपल्याला इथं सर्वात मोठी म्हटले, सगळे शब्द सारखेच आहेत. मग या संख्येमधला सर्वात मोठा अंक कोणता आहे? या दिलेल्या अंकांमधला तो अगोदर घ्यायचा. 9, त्यापेक्षा लहान 8, त्यापेक्षा लहान 6, त्याच्यापेक्षा लहान 4 आणि त्याच्यापेक्षा लहान 1. पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 98,641 ही संख्या सर्वात मोठी तयार झालेली आहे. 98,461 पर्याय क्रमांक 1, 98,641 पर्याय क्रमांक बी. म्हणजे याचं जे उत्तर आहे, बाकीचे पर्याय पाहायचीच गरज नाही, आपण स्वतः संख्या तयार केलेली आहे. 98,641 हा पर्याय बी आपण इथं केलेला आहे. त्यानंतर आता तिसरं उदाहरण पहा. हे झालेलं आहे आपलं. किमान 6 अंकी आणि कमाल 4 अंकी यामधील फरक किती आहे? 2021ला आलेलं हे उदाहरण आहे. पहा, लक्ष देऊन पहा. तिसरं उदाहरण, किमान 6 अंकी आणि कमाल 4 अंकी. किमान म्हणजे लहानात लहान 6 अंकी. आता 6 अंकी संख्या, कोणतीही लहानात लहान संख्या तयार करत असताना काय करायचं? एक सरळ साधी सोपी ट्रिक सांगतो मी, कुठलीही प्रमाण भाषा वगैरे काही न वापरता. 6 अंकी संख्या तयार करायची. 1,
आणि त्याच्या पुढं 5 शून्य म्हणजे एकूण 6 अंकी संख्या 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 अंकी संख्या तयार झाली. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष म्हणजे 1 लक्ष ही. आणि कमाल 4 अंकी संख्या ही काय झाली? किमान 6 अंकी, किमान 6 अंकी संख्या 1 लक्ष. आणि कमाल 4 अंकी संख्या म्हणजे 4 वेळा 9 1 2 3 4 9,999 म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा अंक असू शकत नाही. एक जरी 9 मोठं केलं, ह्याच्यात 1 जरी मिळवलं तर ते 10,000 होतं. हा लक्षात. मग ह्याचे यातील फरक काढायचा. फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे. पहा, मग आता ही वजाबाकी करत असताना बरेच विद्यार्थी इथं गोंधळतात. तर अजिबात गोंधळून जायचं नाही. शून्यामधून 9 काढायचे. शून्य कोणाकडे उसना मागायला जाईल? या शेजारच्या शून्यांकडं उसण्याची वजाबाकी आहे. हा शून्य म्हणेल माझ्याकडे काहीच नाही, हा परत इकडे जाईल, हा परत याच्याकडे जाईल, हा परत याच्याकडे जाईल, याच्याकडे जाईल. हा 1 जो आहे हा 1 पूर्ण इथं आलेला आहे, इथं 1 राहिलेला नाही. आता इथं किती झाले? 1 दशक 10 म्हणजे हे देण्यासाठी आले ह्यांच्याकडं काहीच राहिलेलं नाही. आता इथं झालं होतं 10. 10ने इथं उसना दिला याला, इथं राहिले 9. परत ह्या 10ने याला उसना दिला, इथं 9 राहिले. ह्याने याला उसना दिला, आता द्यायला लागलेत ना सगळे, इथं 10 झाले. आता ह्याने याला उसना दिला, इथं राहिले 9. पहा आता 10, इथं 10मधून 9 जातात, 1 राहिले. 9मधून 9 गेले 0, 9मधून 9 गेले 0, 9मधून 9 गेले 0 आणि 9मधून जाण्यासाठी काहीच नाही खाली म्हणजे 0 काहीच नाही म्हणजे 9. मग एकक दशक शतक हजार 10,000 90,001 हे उत्तर आलेलं आहे. किमान 6 अंकी आणि कमाल 4 अंकी यातला फरक. मग पहिला पर्याय आहे 1, दुसरा आहे 90,000, तिसरा पर्याय आहे 90,001 एकक दशक शतक हजार 10,000 सॉरी 90 नाही 9,001 आणि चौथा पर्याय आहे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 9 लक्ष ते होऊ शकत नाही. आता आपला पर्याय काय आलेला आहे? एकक दशक शतक हजार 10,000 90,001. मग इथला पर्याय शी एकक दशक शतक हजार 10,000 90,001 म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने एक 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 गणित आपण सोडवत पुढं चालायचं आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 4. पहा आता उदाहरण वाचू. दशमस्थानी म्हणजेच दशकस्थानी आपण दशम म्हणतो दशक म्हणतो 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? इथं पर्याय दिलेत. तुम्हाला या पर्यायामधलीच एक संख्या निवडायची. दशकस्थानी 9 हे इथंही दशमस्थानी 9 आहे, इथंही दशमस्थानी 9 आहे, इथंही दशमस्थानी 9 आहे आणि इथंही दशमस्थानी 9. मग एक तर प्रश्न मिटला. दशमस्थानी 9 सगळीकडे आहेत, एक कंडिशन आपली संपलेली आहे. दुसरं काय म्हणते ते की विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या म्हणजेच किमान म्हणजे सर्वात लहान संख्या. आता पहा इथं 1290 आहे, 2191 आहे, 2190 आहे आणि 1092 आहे. मग सर्वात लहान संख्या 1092 कारण प्रत्येक संख्येमध्ये 1902 हे वेगवेगळे अंक वापरलेत, कुठेही अंकाची पुनरावृत्ती झाली नाही. तो सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि या दशमस्थानी 9 सुद्धा आहे इथं म्हणजेच पर्याय क्रमांक ए 1092. 1290 आहे, 1092 पेक्षा निश्चितच 290 मोठे आहे म्हणजे 1290. इथं 2,000 आहे, हे 2,000 आहे म्हणजे सगळ्यात छोटी संख्या पर्याय क्रमांक ए ची आलेली आहे. त्यानंतर आता ही संख्या 5,555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. 5,555 हे पहा 5,000 आहे, एकक दशक शतक हजार. फार सोपं काम आहे. 2023ला हे गणित आलं होतं, इतकं सोपं. म्हणजे याला काय करायचं आपण अगोदर जे संख्यांचे स्थान आहेत ते असे करून घ्यायचे.
ही एक सोपी पद्धत संख्या लिहायची. एकक, दशक, शतक, हजार. 5000 आहे. 555, 5000, 555, 4 वेळा 5 अशा पद्धतीने ही संख्या लिहिली जाते. म्हणजे याचा पर्याय क्रमांक डी हा 4 नंबरचा पर्याय येतो. आलं लक्षात. त्यानंतर पुढचं गणित आहे कमाल आणि कमाल ते किमान 6वं गणित. आता आपण वरचा खाली म्हणजे एक उदाहरण सोडवत येईल. पहा 6वं उदाहरण आहे. कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे. फक्त भाषा वेगळी केली आहे मी तुम्हाला. त्यामुळेच मागच्या पहिल्या ते दुसऱ्या उदाहरणामध्ये कमाल आणि किमानचा अर्थ सांगितला होता की कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, किमान म्हणजे लहानात लहान. म्हणजे पहिली संख्या सगळ्यात मोठी आणि शेवटची संख्या सगळ्यात लहान. म्हणजे प्रत्येक संख्या त्याच्या पुढच्या संख्येपेक्षा मोठी असेल. आता पहिली संख्या 81,427, 81,427 हे दोन संख्या सारख्या आहेत. इथं 82,000 आहे, इथं 16,000. बरं ठीक आहे. आता 81,000, 16,000, परत 82,000. पहा 5 अंकी संख्या आहेत, 1 2 3 ते सुद्धा कन्फर्म करून घ्यायचं. म्हणजे ही छोटी आहे, ही मोठी आहे. म्हणजे हे कमाल ते किमान आहे का नाही. ही किमान आली, ही कमाल आली. म्हणजे हे पर्याय क्रमांक 1 कटला. बी कडे जाऊ आपण. 16,000, 63,000, 82,000, 41,000. म्हणजे हे 82,000 मोठे आहे, 41,000 लहान आहे. हा सुद्धा पर्याय येत नाही. पर्याय क्रमांक बी येत नाही. त्यानंतर सी पर्याय 81,000, 82,000, 63,000, 16,000. म्हणजे 81, 82 छोटी मोठी हा सुद्धा पर्याय येत नाही. मग हा पर्याय पाहू आपण. आता आपल्याकडे उरला डी पर्याय. 82,341, 81,427. म्हणजे पुढचे अंक न बघता आपण सरळ बघू. 5 अंकी संख्या आहेत. 82,000, 81,000, 63,000 आणि 13,000. ही संख्या मोठी आहे म्हणजे हिला कमाल म्हणू आपण. हिच्यापेक्षा लहान, हिच्यापेक्षा लहान, हिच्या सर्वात लहान किमान संख्या. म्हणजे कमाल ते किमान या क्रमाने जो गट आहे त्या गटाचं पर्याय क्रमांक आहे डी. हा चौथा गट आहे कमाल ते किमान. आता परत 7वं उदाहरण पाहू आपण. 1 0 3 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे. म्हणजे हे अंक वापरायचे. प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. पुनरावृत्तीचं काही त्यांनी सूचना दिलेली नाही. आणि हे सगळे अंक वापरून बनणारी लहानात लहान. आणि दुसरी लहानात लहान तर काय आहे, दुसरी कंडिशन, दुसरी अट काय आहे की ती जी संख्या तयार होत आहे ती संख्या विषम असली पाहिजे. विषम संख्या. मग 10,345 विषमच आहे. इथं एकक स्थानी 3 आहे, विषमच आहे. इथं 3 आहे, विषम आहे. इथं 5 आहे. म्हणजे या अटीकडे पाहायची गरज नाही. ह्या चारही संख्या विषम आहेत दिलेल्या. पहिल्या एका अटीतून हा प्रश्न सुटला. आता दुसरी अट काय पाहिजे की लहानात लहान संख्या. बरं 1 0 3 4 5, 1 0 3 4 5, 1 0 3 4 5, 1 0 3 4 5, 1 0 3 4 5 हे सगळे अंक सगळ्या संख्यात वापरलेले आहेत. त्यामुळं इथं घाबरायचं काही कारण नाही. आता फक्त या 4 संख्यांमध्ये आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची आहे. म्हणजे उत्तराच्या जवळजवळ कसं जायचं पहा. 1,345, 10,345, 10,453, 10,543, 10,435. मग साहजिकच ह्याचा पर्याय क्रमांक जो येतो तो येतो 10,345. 10,345 म्हणजेच पर्याय क्रमांक ए हा पर्याय आलेला आहे. इतकं सरळ साधं सोपं उत्तर आहे. आता हे 8वं उदाहरण आपण पाहू. पहा तुम्हाला दिसत असेल. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ, ही प्रत्येक ओळ आणि हा प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण हा क्रॉस, म्हणजे हा एक कर्ण होतो, हा एक कर्ण होतो बरं का. 2च कर्ण होतात कारण या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत येणारी रेष, या कोणापासून या कोणापर्यंत किंवा चौकोनाच्या या शिरोबिंदूपासून या शिरोबिंदूपर्यंत येणारी रेष त्याला कर्ण म्हणतात. यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. आता एक पाहू यांची बेरीज किती आहे. आता आपल्या इथं पूर्णांक आहेत.
म्हणजे आपल्याला एक लक्षात येते, उभा प्रत्येक स्तंभाची, प्रत्येक ओळीची आणि प्रत्येक कर्णाची बेरीज सारखी आहे. बरं, मग बेरीज आहे किती? तर ती इथं पूर्णांक दिलेले आहेत पहिल्या स्तंभात. 8 + 3 + 4, 8 आणि 4 12 आणि 3 15 बेरीज येते. म्हणजे आता प्रत्येकाची बेरीज 15 आली पाहिजे. मग 8 आणि 1 9, 9 आणि 1ची किंमत काय आली पाहिजे? मग 6 आली पाहिजे. 9 आणि 6 15 होते. 3 मग आता सॉरी, या वायची किंमत काढायची तुम्हाला उभं पाहावं लागेल, कारण इथं 2 अंक आहेत. 9 आणि 1 10 आणि 10 आणि 5 15, म्हणजेच वाय बरोबर काय असलं पाहिजे? 5 आहे. बरं, 3 आणि 5 8, 8 आणि झेड बरोबर काय? झेडच्या जागेवर काय येईल? मग 8 आणि 7 15, म्हणजेच 6 5 आणि 7 या क्रमाने संख्या पाहिजेत. क्रमशः म्हणले. क्रमशः म्हणजे एक्सची किंमत काय असली पाहिजे? 6 असली पाहिजे, वायची किंमत 5 असली पाहिजे आणि झेडची किंमत 7 असली पाहिजे. 6 5 7, 6 5 7 पहिल्याच सुरू आपल्याला उत्तर आपण काढलेलं मिळालेलं आहे. म्हणजे या 8व्या ह्याचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे हा आपला स्वाध्याय 1 पूर्ण झालेला आहे. आता आपण स्वाध्याय क्रमांक 1.2 हा पाहू. पहा, पहिलं उदाहरण आहे. त्यामध्ये ही सगळी स्वाध्याय आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. 17 8 21 13 41 2 27 31 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे? मूळ संख्या, संयुक्त संख्या आपल्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे नवोदयच्या प्लेलिस्टमध्ये, तो तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माहिती नसेल. पण परत मी सांगतो, मूळ संख्या ज्या संख्येचा विभाजक हा फक्त 1 आणि ती संख्या स्वतःच असते. म्हणजे कोणत्याच संख्येच्या पाड्यात ती संख्या नसतेच, ती स्वतःच्या सोडून. इतकं सरळ साधं व्याख्या या मूळ संख्यांची आहे. मग ह्याच्यात 17 ही मूळ संख्या आहे, 8 हे 2च्या पाड्यात येते, बेचोक 8 4च्या पाड्यात येते, 21 3 असं 21 येते, मग 13. मग सरळ बेरीज करायची ना, अधिक कसली चलू ना आपण. 13 नंतर 41 कोणाच्याच पाड्यात नाही. त्याच्यानंतर 2 ही सुद्धा स्वतःच्याच पाड्यात आहे, एकमेव सम असलेली मूळ संख्या. नंतर 27 9 त्रिक 27, 3 9 27 हे पाड्यात सापडतं. आणि 31. आता मुलांना 51ला कन्फ्युजन होतं बरं का, बरी मुद्दाम हा या अंक दिलेला आहे. तर 51 हे 17च्या पाड्यात आहे, 17 त्रिक 51 होतं. मग तुम्हाला अशी बेरीज इथं करायची. तर एककाची बेरीज करू आपण. हे आणि हे 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि 1 12 13 14, 14ला 4 हातचा आला 1, 3 आणि हातचा 1 4 आणि 4 8 9 10. मग पहा इथं उत्तर आलेलं आहे 104. किती सोपं काम आहे. याच्यातल्या मूळ संख्या बाजूला काढल्या. लागला का 1 मिनिट तर वेळ लागला का आपल्याला? 1 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये हे उदाहरण आपलं झालेलं आहे. पर्याय क्रमांक सी 104. त्यानंतर आता परत दुसरं उदाहरण आपण पाहू. पहा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? फार सोपं काम आहे. 0 ही विषम संख्या आहे. तुम्हाला एक बरोबर उदाहरण. 0 ही सम विषम, 0ला किंमतच नाही, तर मग तिथं काय असणार आहे? 0 ही सम संख्या आहे. पहा, 0 ही मूळ संख्या आहे, 0 हे विषम नाही आणि समही नाही, तर पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. 0 म्हणजे ती संख्याच नाही, तिला किंमतच नाही. परंतु कधी किंमत येते? 0 जर संख्येच्या म्हणजे अंकाच्या उजव्या बाजूला असेल तर किंमत येते. म्हणून 0 स्वतःची व्हॅल्यू काय आहे ते आपण पहिलीपासून शिकत आलो. माझ्या हातात काहीच नाही म्हणजे काय आहे? ते 0 आहे. मग काहीच नसेल तर ते सम आणि विषम कसं असेल? म्हणून हा पर्याय. आणि हा 2019ला परीक्षेत आलेला प्रश्न आहे. पहा, आता इथं पहा, हे उदाहरण पाहू आपण. 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. फार सोपं उदाहरण आहे. आपण पाहू. 3ची दर्शनी किंमत म्हणजे दिसताच क्षणी 3 काय दिसतं? ते हे काय दिसतं? 3 दिसतं. आणि 36,890 या संख्येमध्ये जे 3 आहे याची स्थानिक किंमत. हे एकक दशक शतक हजार दश हजार स्थळी आहे. म्हणजे 3च्या पुढे 1 2 3 4 शून्य आहेत. अगदी डोळे झाकून 1 2 3 4 अंक आहेत. एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे 30,000. 3ची किंमत काय आहे? तर 30,000 आहे. स्थानिक किंमत बरं का, सॉरी, किमती वेगवेगळ्या असतात.
3ची स्थानिक किंमत 30,000 आणि फरक काढायचा म्हणजे वजा करावं लागतील 3. 3ची दर्शनी किंमत काय आहे तर 3 आहे. मग आता परत वजाबाकी, उसनेची वजाबाकी येणं फार गरजेचं आहे आपल्याला. खूप तुम्ही उदाहरणांचा सराव करा. हा 0मधून 3 जात नाहीत, 0ने 3कडे, ह्या 0कडे उष्ण मागितला, याच्याकडे काही नव्हतं, याच्याकडं मागितला, परत याच्याकडं मागितला, हा याने 3कडे उष्णा मागितला आणि 3 उष्णा दिल्यामुळे 3च्या जागेवर काय राहिले 2च राहिले. आता इथं 10 आहेत, हा देण्यासाठी सक्षम झालेला आहे. मग ह्याने याला उष्णा दिल्यानंतर इथं राहिले 9, इथं झाले 10, परत याला उष्णा दिल्यानंतर इथं झाले 10, हे इथं 9 राहिले, कारण ह्या 10ने दिला ना, परत ह्या 10ने दिला उष्णा, इथं झाले 10. आता 10मधून 3 गेले, 7 उरले. 9मधून काढायला खाली काहीच नाही म्हणजे 0 समजा, काहीच नाही इथं, हे 9 तसेच, हे 9 तसेच, 2मधून काहीच जात नाही. पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 29,997, 29,997. पण तू विद्यार्थी मित्रांनो, मी एक गोष्ट या ठिकाणी सांगेन तुम्हाला की हे एवढं गणित नवोदयच्या विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित नाही. तुम्हाला वेळ कमी असतो, या गणितामध्ये वाचलेला वेळ हा पुढच्या गणितामध्ये उपयोगात आणायचा असतो. त्यामुळं काय करायचं असतं की 30,000मधून 3 गेले तर इथं पर्याय बघायचा, 30,003 म्हणजे मिळवले तर नाहीतच, 6,800 एवढे कमी येऊ शकत नाहीत, 0 तर येत नाही. मग 29,997, 98, 99, 100 म्हणजेच 29,900 आणि 100 मिळवले की 3,000 होते. सरळ पर्याय क्रमांक बी हा आपण म्हणजे काय करून त्याचा अंदाज लावून करेक्ट उत्तर, नुसतं अंदाज नाही तर करेक्ट उत्तर अशा प्रकारे शोधायचं असतं. त्यानंतर आता आपण पुढचं उदाहरण घेणार आहोत. पहा, 3 उदाहरणं पाहिले 1.2 मधले. आता 1.2 मधलं उदाहरण क्रमांक 4 घेऊ आपण. हां, हे चौथं उदाहरण घेण्यासाठी आपण आता पाहू. पहा, चौथं उदाहरण आहे, दिसते तुम्हाला. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे. 33 11 त्रिक 33, पहिलं पर्याय, दोन्ही मूळ संख्या आहेत. 11च्या पाड्यात 33 आहे म्हणून हे मूळ संख्या नाहीत. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. दोन्हीची गुणिते 11 आहेत. 11 त्रिक 33 आणि 11च्या पाड्यात 97 कुठं आहे हो, नाही ना. दोन्ही समसंख्या आहेत. हे दोन्ही समसंख्या अजिबातच नाहीत, म्हणजे हे पर्याय तिन्ही कटले. 1 नंबरचा पर्याय गेला. दोन्ही मूळ संख्या आहेत, नाही. 33 ही मूळ संख्या नाही. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्यांची व्याख्या तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. ज्या दोन संख्येचा सामायिक विभाजक हा फक्त एकच असतो, म्हणजे या दोन्हीला फक्त एकच भाग जातो, म्हणजे सारखी संख्या अशी कोणतीच नाही आपल्या सगळ्या अंकांमध्ये की दोन्हीला भाग जाईल. त्यामुळं ह्या दोन संख्या ज्या आहेत ह्या एकमेकीच्या सहमूळ संख्या असतात. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पर्याय क्रमांक बी हे आहे, दोन्ही सहमूळ संख्या आहेत. अगोदर एलिमिनेट करायचे हे पर्याय, जे चुकीचे पर्याय आहेत ते काढायचे. दोन्ही मूळ संख्या तर नाहीत. दोन्हीची गुणित 11च्या पाड्यात 97 कुठं आहे, 11च्या पाड्यात 99 आहे, 88 आहे, म्हणजे 11ने ह्याला भाग जाऊ शकत नाही. 11 1 11 जरी, हे बघा 97ला 11 1 11 जरी भाग घातला तर म्हणजे 11 8 88, म्हणजे ते गुणित नाही. समजा दोन्ही समसंख्या आहेत तर अजिबातच नाही, पर्याय क्रमांक बी. आता 5वं गणित त्याच्या खाली येऊ आपण. अगदी सोपी उदाहरणं असतात, परंतु तुम्हाला ह्या संख्यांचा संपूर्णपणे संख्या कमाल किमान हे ज्ञान आपल्याला आलेलं पाहिजे. अजिबात गडबड करायची नाही, मात्र वेळही घालायची नाही. पुढीलपैकी कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. फार मजेदार संख्या. दिसताक्षणी कोणती असते. आता पहा, एखादी संख्या मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. 4,518. आता 1 घेतलं किंवा मग हे 1 2 3 आहेत हे घेऊ आपण. याच्यापासून एक संख्या तयार करू ना. 1 2 3 0, 1230 ही संख्या तयार. 2ची दर्शनी किंमत दिसताक्षणी 2 दिसतो, पण इथं 200 आहे. एक दशक शतक स्थानावर आहे, म्हणजे 2ची स्थानिक किंमत या ठिकाणी 200 आहे. 3ची स्थानिक किंमत 30 आहे. 1ची स्थानिक किंमत काय आहे, 1000 आहे. 1000 स्थानी, एकक दशक शतक हजार सहस्त्र स्थानी आहे. 0ची आता पहा,
मग 1ची दर्शनी किंमत काय असते, 2ची दर्शनी किंमत 2 आणि स्थानिक किंमत 200, म्हणजे वेगवेगळी आहे, म्हणजे दोन्ही किंमत सारख्या नाही. तर प्रश्न पहा, कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये, एखाद्या म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये सारखीच असते. तर ह्याची तर नसते. आता ही संख्याच आहे ना. 2ची दर्शनी किंमत 2 आणि स्थानिक किंमत हे शतक स्थानी असल्यामुळे 200. 3ची दर्शनी किंमत 3 दशक स्थानी असल्यामुळे इथं 30 आहे, म्हणजे हे दोन्हीची सारखी नाही. 1 हा दिसताक्षणी आपल्याला ह्या उभ्या याच्याकडे पाहिल्यानंतर या अंकाकडे काय दिसतो, हा 1 दिसतो. परंतु 1ची स्थानिक किंमत इथं या संख्येत काय झालेली, 1000. परंतु 0 हा असा आहे की 0ची स्थानिक किंमत ही 0च आहे आणि दर्शनी किंमत ही 0. आता दुसरी संख्या घेऊ, 3 0 2 1 ही संख्या काढली आपण, हेच अंक वापरलेत. समजा 0 दिसताक्षणी काय दिसतो, 0, आणि एकक दशक शतक स्थानी आहे, तरी शतक स्थानी काय आहे, 0च आहे. म्हणजे ह्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही या ठिकाणी दर्शनी किंमत स्थानिक किंमत कसंही म्हणलं तर काही फरक पडत नाही, ही सारखीच असते. म्हणून 0 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही कशी असते, सारखीच असते. आता परत दुसरं उदाहरण आपण घेऊ. पहा, उदाहरण क्रमांक 6. याच्यामध्ये हे 2014ला आलेलं गणित आहे. तुम्ही पहा, 4 5 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी. कंसात एक सूचना आहे, अंक पुनरावृत्त होऊ शकतात. पुनरावृत्त म्हणजे एखादा संख्या पुन्हा येऊ शकते. संख्या कोणती, कारण इथं संख्या किती दिल्यात, 1 2 3 4च अंक दिलेत आणि याच्यापासून बनवायचे 5 अंकी संख्या, म्हणजे कोणता तरी एक अंक डबल घ्यायचा आहे आपल्याला. मग अतिशय सोपं उदाहरण आहे. सर्वात लहान बनवताना ह्याच्यापैकी आता संख्या अंक दिलेले आहेत 4 5 0 आणि 3. ह्याच्यातला सर्वात लहान अंक आपण जर 0 घेतला तर 0 डावीकडे येऊ शकत नाही. कोणतीही संख्या तयार करताना लहान संख्या जेव्हा आपण तयार करतो, 0 2 नंबरला घ्यायचा, 0ला वगळून द्यायचं, नेक्स्ट स्टेपला घ्यायचं 2 नंबरला. आता आपल्याला संख्या बनवायच्या 5 अंकी, 1 2 3 4 5 अंकी संख्या बनवायची आपल्याला, ठरलं आहे आपलं. मग ह्याच्यातला सगळ्यात लहान अंक काय आहे, 3. त्यानंतर काय आहे, 0. आता हे 0ला कारण इथं घेता येत नाही, इथं घेतलं तर ती संख्या 4 अंकीच होते. आणि एक अंक काय करायचा आहे, 2 वेळा घ्यायचा आहे. मग 0 2 वेळा घेऊ कारण तो सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5. एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 30,045 ही संख्या येते. ए पर्यायामध्ये दिले 30,450, बी पर्याय 30,045 दिला आहे. आपलं उत्तर बी पर्यायामध्येच आलं. सी मध्ये 34,500 आणि डी मध्ये 30,540, पण ह्या सर्वात लहान 30,045 ही संख्या तयार झालेली आहे. आता 7वं उदाहरण आपण पाहू. 7वं उदाहरण आहे, n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. पहा, n ही एक संख्या आहे, नैसर्गिक संख्या, 1 पासून अनंतापर्यंत कुठली असेल. हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते व हे चिन्ह लहान संख्या दर्शवते. ठीक आहे. मग इथं काय आहे, ह्याच्यातलं एक तुम्हाला बरोबर सांगायचं आहे की n चा वर्ग n चा घन. मग हे n मोठा असू शकतो, वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, 2 दुनी 4 किंवा 9 दुनी 18 आणि 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 2 दुनी 4 4 दुनी 8 18 हे मोठं असू शकतं. परंतु प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही. बरं, इथं n चा घन n चा वर्ग, n ही संख्या आहे, समजा 2च घेतलं, 2 दुनी 4 4 दुनी 8 n चा घन. आणि इथं काय आहे, n चा वर्ग. n चा वर्ग काय आहे, समजा 100चा वर्ग केला आपण 10,000 येतो. 10,000पेक्षा ही संख्या मोठी आहे का, नाही, म्हणजे हे सुद्धा उदाहरण खोटं होतं. या ठिकाणी n चा वर्ग वजा n चा घन हे 0पेक्षा मोठं असतं. तर सांगता येत नाही, या दोन्हीची वजाबाकी एखाद्या ठिकाणी 0 येऊ शकते, मग हे ह्याच्यापेक्षा मोठं आहे असं म्हणता येत नाही. पण इथं सांगितलं n ही नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे एक विधान हे नेहमीच बरोबर आहे की n ही नैसर्गिक संख्या आहे, तर n हे 0पेक्षा मोठी आहे. ही नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, पुढे तुम्हाला आहेत नैसर्गिक संख्या
पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या 8वीपर्यंत शिकायची तुम्हाला. परंतु नैसर्गिक संख्या तुम्हाला सांगतो 1, 2 मानवजात अस्तित्वात आली, मानव समाज अस्तित्वात म्हणजे मानवी प्राणी होता तेव्हापासून जेव्हा गणना शिकला, 1 प्राणी 2 प्राणी, 1 दगड 2 दगड, 1 फळ 2 फळ, म्हणजे 1 पासून शिकला. तर 1 पासून नैसर्गिक संख्या सुरू होतात. जेव्हा त्यांना शून्य सापडला तेव्हा त्या पूर्ण संख्या झाल्या, धनऋण संख्या आल्या, पूर्णांक झाल्या, पुढं बरेच गोष्टी आहेत. परंतु एक लक्षात घ्या की कोणतीही नैसर्गिक संख्या ही शून्यापेक्षा मोठी असते. म्हणजे हे विधान जे आहे हे नेहमी सत्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता दुसरा व्हिडिओ आपला 1.3 आणि 1.4चा नंतर करूया, कारण एकाच व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे, अर्ध्या तासापेक्षा कमी व्हिडिओ व्हायला पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या प्रत्येक घटकाचा सराव अगदी लक्षपूर्वक करा. उदाहरण प्रत्येक संख्यांचं तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. चॅनलला आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.